जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। राज्याचे मिनी मंत्रालय असलेल्या नंदुरबार जिल्हा परिषदेचे सन 2026 ते 27 ते 36 कोटी 99 लक्ष रुपयाचे आर्थिक अंदाजपत्रक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी सादर केले। नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी जिल्हा परिषद नंदुरबारच्या उत्पन्नाचे अंदाजपत्रक सादर केले असून त्यानुसार सन 2025 ते 26 ते 46 कोटी 87 लाख रुपयाचे सुधारित व सन 2026 ते 27 ते 36 कोटी 99 लक्ष रुपये किमतीचे मूळ अंदाजपत्रक यास मान्यता देऊन सादर केले आहे। नंदुरबार जिल्हा परिषदेच्या यहामोगी सभागृहात सन 2026 ते 27 चे आर्थिक अंदाजपत्रक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी सादर केले। यावेळी त्यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात विकास संबंधित आरोग्य, शिक्षण, ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत योजनांवर विशेष भर दिला असून तसेच बांधकाम विभागांतर्गत ग्रामीण रस्ते विशेषतः संपर्क विरहित गावांना साकाव पूल, लघुसिंचन विभागांतर्गत विकास योजना, महिला व बालकल्याण विभागांतर्गत विकास योजना, समाज कल्याण, दिव्यांग कल्याण आदी योजनांवर देखील निधीची तरतूद करण्यात आली आहे। सदर तरतुदी करताना शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे अंदाजपत्रकात संवैधानिक तरतुदी जसे 20% समाज कल्याण विभाग, 10% महिला व बालकल्याण, 20% देखभाल दुरुस्ती वर्गणी, 5% दिव्यांग कल्याण, 5% जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती अशा तरतुदी करण्याची दक्षता घेण्यात आली आहे। तर याव्यतिरिक्त जिल्हा परिषदेच्या विविध विभागांकरता सन 2026 ते 27 च्या अंदाजपत्रकात तरतुदी निर्धारित केल्या आहेत। त्यात सार्वजनिक आरोग्य विभागासाठी 4 कोटी 65 लाख रुपये, शिक्षण विभागासाठी 5 कोटी 62 लाख रुपये, महिला व बालकल्याण विभागासाठी 1 कोटी 35 लाख रुपये, ग्रामीण पाणी पुरवठा विभागासाठी 3 कोटी 31 लाख रुपये, समाज कल्याण विभागासाठी 2 कोटी 10 लाख रुपये, कृषी विभागासाठी 1 कोटी 30 लाख रुपये, पशुसंवर्धन विभागासाठी 1 कोटी 50 लाख रुपये, जलसंधारण विभागासाठी 1 कोटी रुपये, पंचायत राज कार्यक्रमासाठी 5 कोटी 36 लाख रुपये, बांधकाम विभागासाठी 10 कोटी 80 लाख रुपये असा एकूण 36 कोटी 99 लक्ष रुपयाचा अंदाजपत्रक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी सादर केले आहे। यावेळी जिल्हा परिषदेच्या स्वनिधीच्या अंदाजपत्रकासोबतच पंचायत समिती यांचे अंदाजपत्रक, ग्रामीण पाणी पुरवठांचे देखभाल निधी, जिल्हा परिषदेचे घसारा निधीच्या अंदाजपत्रकात देखील मान्यता देण्यात आली। यावेळी नंदुरबार जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेशकुमार मोरे, अर्थ विभागाचे मुख्य लेखा व तत अधिकारी प्रवीण देवरे, उपमुख्य लेखा वित्त अधिकारी भगवान कोळपे, नंदुरबार जिल्हा परिषदेचे सर्व खाते प्रमुख यावेळी उपस्थित होते। या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सादर करते प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य लेखा वित्त अधिकारी प्रवीण देवरे यांनी केले, तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी भगवान कोळपे यांनी केले। याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांनी आर्थिक अंदाजपत्रकाविषयी आपले मनोगत व्यक्त केले। तसेच आज सादर करण्यात आलेल्या अंदाजपत्रकासंदर्भात समाज कल्याण अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। यावेळी व्यासपीठावर आरोग्य विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे, महिला बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हरिभाऊ हाके, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदयकुमार कुसूरकर, प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी भानुदास रोगरे, स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईश्वर पवार, पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर संजय खाचणे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता राकेश जमानेकर, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजय पाटील व लघु सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत चौधरी उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। यासोबत दिव्यांग व्यक्तींचा 8 वसतिगृहांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत आहोत। पशुसंवर्धन विभागास उपलब्ध तरतुदीतून अत्यावश्यक औषधी, लसीकरण व मध्यत्व निवाराचे कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत। यासोबतच काठी होळी उत्सव, सारंगखेडा यात्रोत्सव, तोरणमाळ महोत्सव या ठिकाणी सार्वजनिक उत्सवाकरिता ग्रामपंचायतीस आवश्यक व्यवस्था राखण्याकरिता निधी उपलब्ध करून देण्यात आली आहे। लघु पाटबंधारे विभागांतर्गत 60 ठिकाणी विविध योजना हाती घेण्यात आल्या असून त्यामुळे सिंचनात वाढ होण्यास मदत होणार आहे। आता सन 2026-27
जिल्हा परिषद, लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिक यांच्या सहकार्याने आपण नंदुरबार जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील काळातही सातत्याने कार्य करत राहू. आज सादर केलेला हा स्व-उत्पन्न संकल्प आपल्या जिल्ह्याला प्रगती निश्चितच मोलाचे पूरक योगदान देईल असा मला सार्थ विश्वास आहे. सदर अर्थसंकल्पात नमूद संकल्प पूर्तीकरिता मी आपण सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. 25-26च्या आराखड्याप्रमाणे काम करत असताना प्रत्यक्ष ज्यावेळेस लाभार्थी येतात किंवा पब्लिक मधून जे काही रिस्पॉन्स येतात त्या पद्धतीने कामांची मांडणी आणि वेळोवेळी आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी सर यांनी स्वतः प्रत्यक्ष त्या ठिकाणी व्हिजिट करून भेट देऊन जी काही गरज आहे, जी नीड आहे, त्या नीड बेसनेच आपण पुढचं प्लॅनिंग केलं पाहिजे असा साहेबांचा आग्रह असतो आणि साहेब कसं करूनही घेतात. म्हणून मी सर्वांच्या वतीने आदरणीय साहेबांचे खूप आभार मानेन की जे आहे तेच दिलं पाहिजे. कारण टिप्पणी करणं योग्य नाही. बऱ्याच वेळा काय होतं की दिव्यांग घरघंटी घेऊन काय करत असं टिप्पणी होते. पिठाची चक्की दिलं म्हणजे त्याचं सक्षमीकरण झालं का असा साहेबांचा प्रश्न असतो. पण ज्यावेळेस साहेब स्वतः दिव्यांग बांधवांना शाळेमध्ये भेट देतात त्यावेळेस सरांच्या लक्षात येतं की त्याला झोपायला गादी व्यवस्थित नाही, त्याला पलंग नाहीये, उन्हाळ्याचे दिवस आहे तो एक कूलर नाही, हिवाळ्याचे दिवस एक गरम पाणी नाही. ह्या गोष्टी देणं गरजेचं असतं. तर साहेबांनी बऱ्याच वेळा सांगितलं की जे आहे वस्तुस्थिती दर्शक तेच तुम्ही मांडा आणि ही मला सूचना नाहीये तर सगळ्याच एचओडीने अशा प्रकारे सूचना केल्यानंतर जे आवश्यक होतं ते सर्व एचओडींनी मांडलं आणि आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी त्याच्यामध्ये लक्ष घालून अतिशय समर्पक आवश्यक वस्तुस्थिती दर्शक हे बजेट सादर केले. कार्यकारी अधिकारी महोदयांनी ठळक बाबी आपल्या सर्वांच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत. मला वाटतं अत्यंत रास्त वाढत्यावश्यक योजनांचा समावेश या अर्थसंकल्पात करण्यात आलेला आहे. या कामी गेल्या 2 ते 3 महिन्यापासून मान्य प्रशासन प्रधान मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयांनी अत्यंत मौलिक मार्गदर्शन केले. यासोबतच मान्य अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी देखील मौलिक मार्गदर्शन केलेले आहे. आपले सर्व खाते प्रमुखांनी योजना सुचवताना अत्यंत काटेकोरपणे आणि आवश्यक त्या योजना सुचवलेल्या आहेत. तसेच त्यांच्या अधीनस्थ अधिकारी कर्मचारी यांनी देखील आपापल्या विभागाच्या योजना आजचा आपला अर्थसंकल्प जिल्हाभरात जाहीर प्रकटीकरण व्हावे. आज 16 मार्च 2026 रोजी 2026-27 या वर्षाकरिता जिल्हा परिषदचा फायनान्शियल स्टेटमेंट आणि बजेट सादर करण्यात आलेला आहे. हा बजेट सुमारे 36.99 कोटीचा असून त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक विभागनिहाय समतोल आणि सरसमावेशक अशा प्रकारे नियोजन केलेलं आहे, जेणेकरून आपल्या जिल्ह्याचा आणि ग्रामीण भागाचा सरसमावेशक आणि सर्वांगीण विकास आपण याच्यात नियोजन सुद्धा केलेलं आहे. याच्यामध्ये आम्ही खास करून शिक्षण, आरोग्य, महिला व बाल कल्याण असे विषयांवरती जास्त फोकस केलेला आहे. सोबतच कशाप्रमाणे आम्ही जास्तीत जास्त बिल्डिंग्स मध्ये सोलर करता येऊ शकतो आणि आपले जे वीजचे बिल येतात ते सुद्धा कमी करू शकतो, याच्यावर सुद्धा आम्ही फोकस करत आहोत. आणि मुलांसाठी कसे नवीन इनिशिएटिव्ह आम्ही घेऊ शकतो, जेणेकरून आपल्या जिल्ह्यातून बाहेर जाणारे आणि चांगलं शिक्षण घेणारे जे मुलं आहेत ते चांगल्या ठिकाणी शिकतील आणि एक एक्सपोजर व्हिजिट सुद्धा करतील, अशा प्रकारे सुद्धा आम्ही नवीन उपक्रम घेतलेला आहे. याशिवाय आमचा प्रयत्न आहे की प्रत्येक आमच्या आरोग्य संस्था एनक्वा सर्टिफाईड व्हायला पाहिजे, जेणेकरून लोकांना आणि आपले सर्व नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधाचा लाभ मिळेल आणि एक चांगला सुविधा प्रत्येकांना मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही जे दुर्गम भाग आहेत तिथे सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि सोबतच आपला नळ जोडणीचा जो प्रकार आहे तो खूप कमी आहे आपल्या जिल्ह्यामध्ये. धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यामध्ये नळ जोडणीचं प्रमाण वाढवण्यासाठी सुद्धा आम्ही खास करून तरतुदी केलेली आहे. आणि सोबत जे आता उन्हाळ्यात होणारी टंचाई आहे त्याच्यासाठी सुद्धा आम्ही विशेष याच्यात नियोजन केलेलं आहे. उद्भव येण्याची शक्यता असणारी पाणी टंचाईबद्दल आम्ही जिल्ह्याचं तर उपयोजना आणि नियोजन करत आहोत. माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली याच्यामध्ये मीटिंग सुद्धा घेण्यात आलेली आहे. तर कशा प्रकारचे विहीर अधिग्रहण किंवा गाळ काढणे किंवा टँकरचे अधिग्रहण याबद्दल आम्ही प्रत्येक तालुक्यातून आणि जे आमचे पाणी पुरवठाचे डेप्युटी इंजिनियर्स आहेत त्यांच्याकडून माहिती घेतोय. ग्रामपंचायतीकडून सुद्धा आम्ही माहिती घेतोय की कुठे जास्त टंचाई असण्याची शक्यता आहे.
तर त्याप्रमाणे आम्ही पूर्ण माहिती घेतलेली आहे आणि याचं नियोजन सुद्धा केलेलं आहे. या वर्षापासून आम्ही प्रयत्न सुद्धा करत आहोत की जसे काही टाकी देता येईल का, जेणेकरून महिलांना जे डोक्यावरती ठेवून पाणी घेऊन जाण्याचा त्रास भोगावा लागते तसा होऊ नये, त्याच्यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्न करत आहोत. आणि मिनी टँकर्स म्हणून आम्ही नवीन प्रकल्प उपक्रम तयार करण्याचा आणि चालू करण्याचा सुद्धा प्रयत्न करत आहोत.